लातूर जिल्हा परिषदेत राजकीय हालचालींना वेग आला। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडून आल्यानंतरची पहिलीच सर्वसाधारण सभा 7 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार आहे। याआधी 6 तारखेला स्थायी समितीची तिसरी सभा पार पडणार आहे। तर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसली असून सध्या बैठकांचे सत्र सुरू झाले। तब्बल 4 वर्षांनंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत असल्याने सदस्यांमध्ये मोठा उत्साह असणार आहे। या सभेत एकूण 35 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत। तर विशेष म्हणजे 2 सदस्य सोडले तर इतर सर्व सदस्य अगदी नवखे आहेत। त्यामुळे सभेत नेमकं काय होते, प्रश्न कसे मांडायचे, रणनीती कशी आखायची यासाठी गेल्या आठवड्यापासून सदस्यांचा जिल्हा परिषदेत राबता वाढतला आहे। एकीकडे 35 विषय असल्याने ही सभा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे नवख्या सदस्यांमुळे सभा लवकरच आटपेल असाही एक अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या रणनीतीवरून ही सभा किती वादळी ठरणार हे 7 जुलैला स्पष्ट होणार आहे आणि याबाबतच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्हा परिषदेसाठी दिनांक 6 आणि 7 या 2 महत्त्वाच्या तारखा आहेत। कारण या दिनांक 6 म्हणजे उद्या स्थायी समितीची तिसरी सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या डॉक्टर शिवाजीराव पाटील सभागृहामध्ये ही सभा जी आहे ती पार स्थायी समितीची या ठिकाणी पडणार आहे। आणि सोबतच जर पाहायला गेलं तर स्थायी समितीची ही तिसरी सभा आहे आणि या तिसऱ्या सभेमध्ये स्थायी समितीचे सदस्य जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। दुपारी 2:30 वाजता ही सभा जी आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृहात स्थायी समितीची ही सभा होणार आहे। सभेमध्ये वित्त, यांत्रिकी, पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य या सगळ्या विभागांचे विषय आहेत। सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील उपस्थित राहणार आहेत। स्थायीची ही तिसरी सभा आहे 6 तारखेला। तर 7 तारखेला जर पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा या ठिकाणी 7 तारखेला दुपारी 12:30 वाजता या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये सभेत काय बोलायचं, काय प्रश्न मांडायचे याची तयारी करण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सदस्यांच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। पहिलीच सभा असल्यामुळे नवख्या सदस्यांचा हा पहिलाच अनुभव असणार आहे। पहिल्याच सर्वसाधारण सभेत 35 विषय ठेवण्यात आले असून 2 सदस्य सोडले तर इतर सर्व सदस्य जे आहेत ते नवखे आहेत। त्यांना सभेमध्ये नेमकं काय होते, काय निर्णय घेतले जातात ही जाणून घ्यायची इच्छा आहे। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने सभेची सर्व तयारी जी आहे ती जय्यत या स्वरूपाची केलेली आहे। सभेच्या खर्चाचा तपशील मात्र या ठिकाणी चर्चेत आलाय। सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील राहणार आहेत। सामान्य प्रशासन विभागाने सभेची नोटीस देखील काढली असून ती सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना पुरवण्यात आली आहे। सध्या सदस्य विषय पत्रिकेच्या अनुषंगाने अभ्यास त्यांनी केलेला आहे। तब्बल 4 वर्षांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार असून याची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांनाच लागलेली आहे। सभेत सामान्य प्रशासन, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पंचायत, यांत्रिकी, कृषी, पाणी पुरवठा, वित्त विभाग या विभागाच्या प्रश्नांना मंजुरी द्यायची आहे। 35 विषय असल्याने सभा लांबण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। तर सर्व सदस्य जे आहे ते नवे असल्यामुळे सभा फारशी लांबणार नाही असं देखील या ठिकाणी म्हटलं जाते। एकूणच परिस्थिती पाहायला गेली तर दिनांक 6 तारखेला स्थायीची तिसरी सभा या ठिकाणी पार पडणार आहे। तर दिनांक 7 तारखेला जे आहे तर 7 तारखेला यशवंतराव सभागृहामध्ये जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा जी आहे ती तब्बल 4.5 वर्षानंतर या ठिकाणी होणार आहे। ती पहिली सर्वसाधारण सभा जी आहे ती यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये या ठिकाणी 7 तारखेला दुपारी 12:30 वाजता होणार आहे। त्यामुळे या सभेची उत्सुकता जी आहे ती लातूरकरांना आणि जिल्हा परिषदेच्या नवख्या सदस्यांना लागलेली आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.